नमस्कार भावानो, जय महाराष्ट्र. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. तर 4 दिवस राहून फायनली आपल्याला ऑर्डर भेटली बघा. मुंबईतनं भुवनेश्वरला जायचं होतं आपल्याला. काय वाशीतनं निघालो, लागलो बघा हायवेला. रिबीट लावलं नाही बरं, पाठ दिवशी जायचं आहे म्हणलं. ट्रॅफिकच्यात पोचावं सकाळ 9-10च्या पुढे आले की लय ट्रॅफिक असते बघा. त्यामुळे सान निघलो बघा. कळवा मुकोतला आलो तर रिक्षावाल्याने गाठला आठवडा. पाठ दिवशी कसा तरी त्यांच्या कालव्यातनं निघलो ना आलो पुढे. खारेगावरनं भिवंडीला टर्न मारतो तर लागलंच बघा जाम. नेहमीची बोंबा पण थोडं का होईना लागतंय जाम सकाळच्या बारी. कसा तर रस्ता काढीत आलो पुढे बघा. नाश्ता करायचा होता, मग एक बेकरी लागली पडग्याच्या पुढं. थांबलो तिथं. ढोकळा होता ना तो खोळा असा. मग काय ढोकळ्यावर लावला दणका. नाद्या बाद झाला होता बघा ढोकळा. मग काय झाड दिशी निघलो बघा तिथनं. भरायची ओढ आलो बघा डायरेक्ट कंपनी पशी, अंतरिक्ष कॉम्प्लेक्सला. हे बघा TVS कंपनीचं गोडाऊन मारला तर ह्या कारकर्त्यानं लावली ती गाडी आडवी. आईला म्हटलं आता आपण कुठनं वाट काढायची, पलीकडे जायचं होतं आपल्याला. मग काय त्याला म्हटलं कर अजून थोडीशी येलन घालू दे आमची. आलो बघा गाड्यावर, म्हटलं पाठीशी भरून घ्यावं. इथं भरायची होती गाडी बघा आपल्याला. मग काय लावली गाडी भरायला बघा. 5 मिनिटात झाली गाडी बघा भरून. 800 किलो माल होता, 2च पॅलेट. मग मारलं पार्टीवाल्यानं सील बिल. कंपाऊंडच्या बाहेर आलो बघा. धरला रस्ता सरळ. म्हणलं आता निघायचं झान जायचं. तर वर कुठल्या रांडेच्यानं चितलं होतं बघा. झाली ना राव पंक्चर गाडी. पंक्चर काढला आपला. ट्यूबलेस आहे खोलावेला काय लागत नाही, काढून घेतला. निघालो बघा उन्हाचा तसाच. पुढं आलो मोती महलला थांबलो बघा. मग काय जेवायला लावला रट्टा. पनीर बुर्जी, रोट्या, निभार उडविल्या दणका. पवारची गाडी पण संघ होती बघा. दोन्ही महिना निघाल्या. तर भेटू भावना चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.